जालन्यात कामगार अधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाचा मोर्चा। जिल्ह्यातील कामगार लाभार्थ्यांना वस्तुसंच आणि सेफ्टी किट वाटप केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचा भव्य मोर्चा। जालन्यात कामगार अधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाने मोर्चा काढलाय। जिल्ह्यातील कामगार लाभार्थ्यांना वस्तुसंच आणि सेफ्टी किट वाटप केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आहे। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा, घनसावंगी तालुक्यातील लाभार्थी कामगारांना वस्तुसंच आणि सेफ्टी किट वाटप केंद्र सुरू करून बांधकाम कामगारांची नवीन नाव नोंदणी व नूतनीकरण मागील 7-8 महिन्यांपासून प्रलंबित असून ते तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने हा भव्य मोर्चा काढलाय। यात काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झालेत। यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नितीन जेतलिया, शेख महमूद, राजेंद्र राख, नारायण वाडेकर आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या या कार्यालयातर्फे या जालना जिल्ह्यामध्ये जे कामगाराला किट वाटप होतं, गृहोपयोगी वस्तूचं असो किंवा पेट्याचं असो, त्यांना सुरक्षा किट जे आहे आणि त्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय असो किंवा लग्नाला त्यांच्या अनुदानाचा विषय असो, त्या कामगारांच्या मुलांना जे शिष्यवृत्ती भेटायला पाहिजे त्याचा विषय असो, यांचं जे थंप लावण्याचं काम हे इतकं रेंगाळतं आणि ठराविक पक्षाच्या कार्यालयातूनच ते काम होतं। या भाजप आणि ह्या मिंदे सरकारच्या काळामध्ये हा त्यांच्या बापाची जागीर आहे असे भाजपवाले त्यांच्या स्वतःच्या कार्यालयावर त्यांनी ते किट वाटप करतात, थंब देतात। आमचं म्हणणं हा सरकारचा निधी आहे, सरकारचा पैसा आहे, हा कोणी एका पक्षाचा कोणाची जागीर नाही। म्हणून त्यांनी प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक सर्कल वाईज शासकीय कार्यालयावर, भोकरदनमध्ये समजा आता घ्यायचं तर तिथं नगरपालिकेच्या जागेत, तहसीलच्या जागेत, ज्या तालुक्याला असेल तिथं नगर परिषदची किंवा तहसील एसडीएम कार्यालयाच्या कुठल्या तरी ऑफिसमध्ये बसून त्यांनी ते वाटप केलं पाहिजे। पण सातत्यानं आमच्या पक्षात या, आमच्या पक्षाचा झेंडा घ्या तरच तुम्हाला हे किट मिळतील, ही भाजपची जी नीती चालवली आहे। आणि सरकारचे हे किट आहे आणि ते भांडे वस्तूचं जे किट आहे ते त्याच्यावर स्वतःचा फोटो लावतात, भाजपचं सिम्बॉल लावतात। ते जसं काही असं दाखवलं की हे वाटप भाजपतर्फे होतंय, पण हे भाजपचं नसून हे सरकारचा निधी आमच्या आमच्या टॅक्समधून, जनतेच्या टॅक्समधून हे दिलं जातं आणि हा त्या कामगाराचा हक्क आहे। म्हणून त्यांना मेहरबानी केल्यासारखं आणि भीक दिल्यासारखं जे जाणीव करून देऊ लागले भाजपवाले, याला कुठेतरी पायबंद या अधिकाऱ्यांनी घातला पाहिजे। हे यांचे नोकर असल्यासारखं जे वागतात ते बंद केलं पाहिजे। म्हणून आज आम्ही हा मोर्चा आणलेला आहे। सर्वसामान्य कामगाराला, ओरिजिनल कामगाराला ते किट मिळत नाही, त्यांचा हक्क मिळत नाही, तो मिळवण्यासाठी आम्ही हे आजचं आंदोलन केलेलं आहे।